Hello and welcome to the next session of this reproduction in lower and higher animals. या टॉपिकमध्ये आत्तापर्यंत आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हा पार्ट पाहिलेला आहे. याच्यानंतर आपण गॅमेटोजेनेसिस, स्पर्मॅटोजेनेसिस, ooजेनेसिस हाही पार्ट कंप्लीट केलेला आहे. आता याची पुढची स्टेप्स आहे. मेल गॅमेट म्हणजे स्पर्म तयार झालेला आहे, फिमेल गॅमेट ओहम तयार झालेलं आहे. याच्यानंतरची जी स्टेप्स असते ती म्हणजे फर्टिलायझेशन. म्हणजे आजच्या लेक्चरला आपण प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला डिटेल अभ्यासायचा आहे. महत्त्वाचा पार्ट आहे. बरेचसे MCQ असतात नीटसाठी, CETसाठी, इव्हन बोर्ड एक्झामसाठी सुद्धा महत्त्वाचा पार्ट आहे. आता हा पार्ट पाहण्याच्या अगोदर फर्टिलायझेशन म्हणजे काय असतं, हे एक्झॅक्टली कोणत्या पार्टमध्ये होतं, केव्हा होतं, त्यासाठी काय काय फॅक्टर्स इसेन्शियल आहेत, ह्याच्या कोणकोणत्या स्टेप्स आहेत आणि याचा एंड प्रॉडक्ट काय तयार होतो, हा पार्ट आपण याच्यामध्ये डिटेल अभ्यासणार आहोत. फर्टिलायझेशनच्या व्याख्येकडे जाण्याच्या अगोदर आपण जे ओहमचं स्ट्रक्चर बघितलं होतं, ooजेनेसिसमध्ये ओहम एक तयार होतं, ते स्ट्रक्चर पुन्हा एकदा आपण रिवाईज करूया, कारण हे आपल्याला फर्टिलायझेशनमध्ये लागणार आहे. आता हे स्ट्रक्चर पाहण्याच्या अगोदर आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला जो इंटरनल जेनिटॅलिया हा जो पार्ट आहे, हा पार्टसुद्धा आपल्याला थोडंसं रिवाईज करणं गरजेचं आहे. जस्ट इन शॉर्ट आपल्याला समजण्यासाठी मी या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट दाखवतोय. सिस्टीम आपण खूप डिटेल अभ्यासलेली आहे. फिमेरेचा पार्ट आहे, हाही या ठिकाणी फिमेरेचा पार्ट आहे. हा इंटरनल पार्ट आहे. हाही इंटरनल पार्ट आहे, इनर मेम्ब्रेन असतं. सिस्टीम आपण खूप डिटेल अभ्यासलेली आहे. याच्यामध्ये हा जो आहे हा ओव्हरीचा पार्ट आहे. हे जे फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे त्याला फिमरे म्हटलं जातं. इथं एक ओपनिंग असतं, याला ओस्टियम म्हटलं जातं. ओस्टियम. हा जो पार्ट आहे याला इनफंडिब्युलम म्हटलं जातं. हा पार्ट आहे याला एम्प्युला म्हणायचं. हा पार्ट आहे हा इस्थमस आहे. इस्थमस ही पूर्ण ट्यूब असते, याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणत असतो किंवा ओव्हिडक्ट म्हणत असतो. इथून फिमरेपासून इस्थमसपर्यंत. हा जो युटेरसचा पार्ट आहे हा फंडसचा पार्ट असतो. फंडस. हा सेंटरचा पार्ट असतो, याला बॉडी म्हटलं जातं. हा नॅरो इथला पार्ट आहे, याला सेर्विक्स म्हटलं जातं. सेर्विक्स. हा येतो सेर्विकल कॅनल आहे. सेर्विकल कॅनल. हा जो पोस्टेरियर पार्ट आहे इज अ पार्ट ऑफ वजायना.
ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे की जी आपण शेवटच्या काही भागामध्ये खूप डिटेल पाहिलेले सिस्टीम. हा जो वॉल आहे तो युटेरसचा वॉल आहे, इनर वॉल असतो, याला एंडोमेट्रियम म्हटलं जातं, की ज्याचा थिकनेस हा इम्प्लांटेशनसाठी आवश्यक असतो. ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, इंटरनल जेनिटॅलिया. ओके. आता हा जो वोव्हिडक्टचा आतील पार्ट आहे याच्यामध्ये असतात सिलिया, सिलिएटेड एपिथेलियम असतो, ग्लँड्युलर एपिथेलियम असतो, सिलियरी मुवमेंट होत असते याची, सिलिएटेड एपिथेलियम दोन्ही फॅलोपियन ट्यूबमध्ये असतो, ओव्हिडक्टमध्ये असतो. आता ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम झाले. हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये एक्झॅक्टली 14th डेला या ओव्हरीतून, ह्या ओव्हरीमध्ये आपल्याला माहीत आहे ओव्हरीचा 2 पार्ट असतात, एक मेडुला असतो, बाहेरचा कॉर्टेक्स असतो, कॉर्टेक्समध्ये फॉलिकल तयार होत असते, मग ती प्रिमॉर्डियलची प्रायमरी फॉलिकल होते, सेकंडरी फॉलिकल होते, टर्शरी होते, मॅच्युअर म्हणजे ग्रॅफियन फॉलिकल होते, आणि ही ग्रॅफियन फॉलिकल 14th डेला बस्ट होते, रप्चर होते, आणि त्याच्यातून एक सेकंडरी oocyte ह्या ओव्हरीच्या बाहेर सोडलं जातं, रिलीज केलं जातं. हे सेकंडरी oocyte आहे. आता हे रिलीज केलेलं सेकंडरी oocyte एक एक्झॅक्टली 14th डेला रिलीज केलं जातं ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. हे फिमरे काय करतात, हे फिमरे याला रिसीव करतात आणि हे एक ओव्हममधून आत येतं, एक ओव्हममधून आत येतं. ह्या ओव्हममधून आत आल्यानंतर त्याला इकडं शिफ्ट केलं जातं, कॉन्ट्रॅक्शन होतं इन्फंडेबिलमचं, आणि सिलियामार्फत ते एग असतं ते एग इकडं ॲम्प्युलाकडे ट्रान्सफर केलं जातं. आता हे जे एग रिलीज केलेलं आहे, हे जर एग आपण बघितलं ओव्हरीतून रिलीज केलेलं आहे, हे ऑस्टियममधून आत घेतलं जातं आणि नंतर पुढं इन्फंडेब्युलम वरचा पार्ट असतो ॲम्प्युला इथंपर्यंत पाठवला जातं. ही सगळी लेबल्स आपण सिस्टीम डिटेल पाहिलेले. हा ओव्हिडक्टचा पार्ट असतो, ॲम्प्युला इज अ पार्ट ऑफ ओव्हिडक्ट. आता हे जे एग रिलीज झालेलं आहे, सेकंडरी oocyte रिलीज झालेलं आहे, याला सेकंडरी oocyte म्हणायचं. अनफर्टिलायझड एगचं असतं. हे अनफर्टिलायझड एगचं स्ट्रक्चर आपल्याला डिटेल पाहायचं आहे. तर हे स्ट्रक्चर आपण पाहत असताना हे आतील आवरण असतं, याला व्हायटेलाइन मेम्ब्रेन म्हटलं जातं, डबल लेअरचं असतं. यात पेरी व्हायटेलाइन स्पेस असते, याच्या एका साईडला अशा पद्धतीचं या ठिकाणी एलिव्हेटेड पार्ट असतो. ह्या एलिव्हेटेड पार्टमध्ये पोलर बॉडी असते, फर्स्ट पोलर बॉडी असते ह्या एलिव्हेटेड पार्टमध्ये. ओके. हे व्हायटेलाइन मेम्ब्रेन आहे, ही पेरी व्हायटेलाइन स्पेस आहे. ह्या पेरी व्हायटेलाइन स्पेसमध्ये हा जो पार्ट असतो हा फर्स्ट पोलर बॉडीचा पार्ट असतो, आणि इथं हे फिमेलचं न्यूक्लियस असतं ज्याला जर्मिनल वेसिकल म्हटलं जातं, जर्मिनल वेसिकल. हा ऊप्लाझमचा पार्ट आहे, लिक्विड पार्ट असतो तो ऊप्लाझम असतो. ओके. आता हा जो व्हायटेलाइन मेम्ब्रेन आहे हा बाहेरच्या बाजूला ग्लायकोप्रोटीन सिक्रेट करतो, आणि ग्लायकोप्रोटीनचा एक लेअर याच्यावरती तयार होतो. तो ग्लायकोप्रोटीनचा लेअर आहे, या ठिकाणी असा ग्लायकोप्रोटीनचा एक लेअर तयार होतो. आणि हा जो ग्लायकोप्रोटीनचा लेअर आहे याला म्हटलं जातं झोना पेलुसिडा. आणि या झोना पेलुसिडाच्या बाहेरच्या बाजूला असे अनेक थर असतात ज्याला आपण कोरोना रॅडिएटा म्हणत असतो.
कोरोना रॅडिएटा हा बाहेरचा लेअर आहे. कॉल्ड ॲज कोरोना रॅडिएटा. म्हणजे हे लेयर्स तुम्हाला क्लिअर झालेले आहेत. तर ह्याच्यावरती एक हा जर पार्ट आपण बघितला, एक एकचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. ओके, आता याची सगळी लेबल्स आपण देऊया. हा सगळ्यात बाहेरचा पार्ट आहे, याला म्हणायचं सगळ्यात बाहेरचा आहे कोरोना रॅडिएटा. आउटर मोस्ट लेअर असतो, थिक लेअर असतो. ह्याच्या इनसाइडला हा ब्ल्यू कलरचा जो दाखवलाय आपण, झोना पेलुसिडा. झोना पेलुसिडा याच्या इनसाइडला हे आतील आवरण आहे व्हायटेलाइन मेम्ब्रेन म्हणायचं. व्हायटेलाइन मेम्ब्रेन. ओके, ह्याच्या इनसाइडला हे जर्मिनल वेसिकल म्हणजे न्यूक्लियस असतं. जर्मिनल वेसिकल न्यूक्लियस असतं. हा लिक्विड पार्ट असतो, याला आपण प्लाझम म्हणत असतो. ज्या साईडला ही फर्स्ट पोलर बॉडी असते, इथं फर्स्ट पोलर बॉडी, त्याच साईडला जर्मिनल वेसिकल असतं. आणि या साईडला आपण अॅनिमल पोल म्हणत असतो. काय म्हणत असतो? अॅनिमल पोल. आपण अॅनिमल पोल आणि व्हेजिटल पोल पाहिलेले आहेत. हे अॅनिमल पोल असतं या साईडला, आणि या साईडला व्हेजिटल पोल असतं. ओके, आता हे एक आपण सेकंडरी ऊसाइट बघितलेलं आहे, ज्याला आपण अनफर्टिलाइज्ड एग म्हणत असतो. काय म्हणत असतो? अनफर्टिलाइज्ड एग किंवा सेकंडरी ऊसाइट. बरोबर. आता आपल्याला प्रत्यक्षात फर्टिलायझेशन प्रोसेस कशी होते हे आपण बघणार आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. ह्या ओव्हरीतून काय तयार झालेलं आहे? सेकंडरी ऊसाइट. हे सेकंडरी ऊसाइट या ओस्टियममधून आत घेतलं जातं, ते फिमरेच्या साह्याने इथं. नंतर ते हळूहळू सिलियाच्या साह्याने या एम्प्युला रिजनला पाठवलं जातं. हे 14th डेला रिलीज केल्यानंतर हे एक इथून आत घेतलं जातं आणि मग ते एम्प्युला रिजनला येतं. इथं ते आलेलं आहे सेकंडरी ऊसाइट. आता जर यावेळेस इनसेमिनेशन झालं, इनसेमिनेशन during copulation, that means release of semen inside the vagina, called as insemination. So it is released during the intercourse. So insemination during intercourse. याला आपण इनसेमिनेशन म्हणतो. दॅट मीन्स रिलीज ऑफ सीमेन ड्युरिंग द इंटरकोर्स, ड्युरिंग द कॉप्युलेशन, and this semen contains release of semen
into vagina called as insemination. The normal volume of semen is about 2 to 4 ml semen, and it consists of about 200 up to 400 millions sperms. 200 to 400 मिलियन स्पर्म्स असतात आणि त्याचबरोबर सिमेनमध्ये ग्लँड्युलर सिक्रिशन पण असतं. सो विथ ग्लँड्युलर सिक्रिशन, ओके, कलेक्टिवली कॉल्ड ॲज सिमेन. आता जेव्हा या ठिकाणी हे सिमेंट रिलीज केलं जातं त्याच्यामध्ये स्पर्म काउंट असतो तो 200 to 400 मिलियन स्पर्म्स असतात. यापैकी 50% स्पर्म्स गेट डाईज ड्यू टू ॲसिडिटी, ड्यू टू फ्रिक्शन. सो 50% गेट डाईज अँड 50% स्पर्म्स शोज कॅपिटिसेशन. आता हे जे 50% आहेत, हे 50% फ्रिक्शन असेल, ॲसिडिटी असेल, याच्यामुळं ते डाईज होतात आणि उरलेले 50% असतात त्याच्यामध्ये चेंजेस होतात. त्या चेंजेसला आपण कॅपॅसिटेशन असं म्हणत असतो. हे कॅपॅसिटेशन 50%चं होतं. सो 50% sperms get dies due to acidity and friction, and 50% sperm shows capacitation. आता कॅपॅसिटेशन म्हणजे काय आहे, तर या स्पर्ममध्ये होणारे बदल असतात. सो स्पर्म शोज फिजिओलॉजिकल चेंजेस इन स्पर्म. सो फिजिओलॉजिकल changes in sperm. ओके, आता हे फिजिओलॉजिकल चेंजेस काय असतात, तर हा जो स्पर्म असतो त्या स्पर्मला मोटिवेट केलं जातं, ॲक्टिवेट केलं जातं. म्हणजे याचं ॲक्रोसोम असतं हे ॲक्टिवेट केलं जातं. त्याची त्या स्पर्ममध्ये Ca++ आयन्स येतात आणि Ca++ आयन्स आले की टेलची जी मुवमेंट असते ती फास्ट होते. फास्ट होर्लिंग मुवमेंट ऑफ स्पर्म होतं. सो इनक्रीज मुवमेंट ऑफ टेल मुवमेंट ऑफ स्पर्म. सो कॉजेस ॲक्टिवेशन ऑफ स्पर्म, ॲक्टिवेशन अँड इनक्रीज मोटिलिटी. मूव होण्याची, हालचाल करण्याची क्षमता असते. टेलची जी होर्लिंग मुवमेंट असते ही होर्लिंग मुवमेंट इन्क्रीज होते. त्यासाठी Ca++ आयन्स असतील हे काम करतात. हे एकूण जे चेंजेस होतात या चेंजेसला म्हटलं जातं कॅपॅसिटेशन. आणि हे कॅपॅसिटेशन सरासरी 5 to 6 आवर्समध्ये होतं आफ्टर दी इन्सेमिनेशन. ओके, आता एकदा का कॅपॅसिटेशन झालं की हे जे स्पर्म्स असतात हे मोर ॲक्टिव्ह असतात आणि ते इथं वजायनल कॉन्ट्रॅक्शन होतं. प्रोस्टॅग्लॅन्डिन असतं, हे प्रोस्टॅग्लॅन्डिन वजायनल आणि युटेरस कॉन्ट्रॅक्शन करतं आणि ह्या स्पर्मची मुवमेंट होते आणि हे स्पर्म मूव होत हे युटेरस लेवलमध्ये येतात. काही स्पर्म या साईडला मूव होतात, काही स्पर्म या ओव्हिडक्टमध्ये येतात. मेजर स्पर्म असतात हे युटेरस आणि हे सर्व्हिकल कॅनलमध्ये डाईज होतात, नष्ट होतात. हंड्रेड्स ऑफ स्पर्म, बघा मिलियन्सपैकी हंड्रेड्स ऑफ स्पर्म हे या ओव्हिडक्टमध्ये येतात. ॲम्प्युला इज अ साईट ऑफ फर्टिलायझेशन. हे लक्षात ठेवायचं, हे MCQ साठी विचारलं होतं. साईट ऑफ फर्टिलायझेशन इज अ ॲम्प्युला ऑफ दी ओव्हिडक्ट. इथं येतात आणि मग हे आलेले स्पर्म असतात हे एगच्या सभोवताली सराउंड करतात.
हे स्पर्म आहेत. इन शॉर्ट दाखवतो, हे एगच्या सभोवताली सराउंड करतात. त्याचा हेड पार्ट असेल, नेक, बॉडी, टेल असे अनेक स्पर्म असतात. हे हेडच्या साईडला अटॅच होऊन राहतात. त्यापैकी काही स्पर्म असे असतात की सुरुवातीची ही साईट आहे, ही व्हेजिटल पोल आहे. या साईटला बघा, या साईडला म्हणायचं अॅनिमल पोल, कारण या साईडला फर्स्ट पोलर बॉडी आणि जर्मिनल व्हेसिकल आहे. याला अॅनिमल पोल म्हटलं जातं. अॅनिमल पोल, इकडून स्पर्मची एंट्री होते आणि हा व्हेजिटल पोल आहे. पोल याच्या अपोजिट असतो, याला व्हेजिटल पोल म्हटलं जातं. हा स्पर्म इथं आल्यानंतर ह्या स्पर्मचा ॲक्रोसोम असतं. हे ॲक्रोसोम आपण स्पर्मचं स्ट्रक्चर डिटेल पाहिलेलं आहे. बघा, हा त्याचा हेड रिजन आहे. शॉर्ट नेक असते. हा बॉडीचा पार्ट असतो आणि हा उरलेला टेलचा पार्ट असतो. इथं लार्ज स्पेरिकल न्यूक्लियस असतं आणि टॉपला इथं ॲक्रोसोम असतं. सो दिस इज अ पार्ट ऑफ ॲक्रोसोम. हे त्याचं न्यूक्लियस असतं. हे त्याचे नेक पार्ट असतो. नेकमध्ये तुम्हाला माहीत आहे प्रॉक्झिमल सेंट्रिओल आणि डिस्टल सेंट्रिओल्स असतात. सेंट्रिओल्स हा मिडल पीस असतो. आणि हा त्याचा टेल पार्ट असतो. एक्झियल फिलामेंट असतात. हा जो ॲक्रोसोमचं जे मेम्ब्रेन असतं ते थिन होतं आणि या ॲक्रोसोममधून पहिलं एन्झाईम रिलीज केलं जातं, ज्याचं नाव आहे हायलोरोनिडेज. कोणतं एन्झाईम रिलीज केलं जातं? हायलोरोनिडेज. बरोबर. हे हायलोरोनिडेज काय करतं? हायलोरोनिक ॲसिड, बाहेरचा बाजूचा हा जो करोना रॅडिएटा आहे, ह्या करोना रॅडिएटामध्ये हायलोरोनिक ॲसिड असतं आणि ते हायलोरोनिक ॲसिडला ब्रेक करतं. म्हणजे करोना रॅडिएटा असतो तो डिझॉल्व करत असतं. सो ब्रेक दी करोना रॅडिएटा. दुसरं एन्झाईम आहे करोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. करोना पेनिट्रेटिंग एन्झाईम useful for penetration into the corona, help in penetration, पास होण्यासाठी, कोरोना रॅडिएटामधून पास होण्यासाठी, आत येण्यासाठी हे मदत करतं. आणि हा जो स्पर्म इथं आहे तो इथून करोना रॅडिएटापासून, म्हणजे हा जो पेनिट्रेशन पाथ आहे, बाहेरचा आवरण आहे करोना रॅडिएटा, हा पास करून हा जो स्पर्म असतो हा स्पर्म इनसाइडला येतो. कुठं आलेला आहे बघा, हा या ठिकाणी स्पर्म आलेला आहे. त्याचं नेक हा बॉडीचा पार्ट आहे आणि हा टेलचा पार्ट आहे. म्हणजे कोणाला टच करतो तो? झोना पेलुसिडाला. कोरोना रॅडिएटामधून तो कसा आत आला हे कळलंय तुम्हाला. बघा, हायलोरोनिडेज हायलोरोनिक ॲसिडला ब्रेक करतं की जे कोरोना रॅडिएटामध्ये असतं. त्याच्यानंतर कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम असतं, ते कोरोना रॅडिएटामधून आत पास करतं. इथं आल्यानंतर ते झोना पेलुसिडा हा सेकंड लेयर असतो,
याच्यात 3 थर असतात एगमध्ये आपण बघितलेला आहे. पहिला असतो करोना रॅडिएटा, दुसरा असतो झोना पेलुसिडा आणि तिसरा असतो व्हायटेलाइन मेम्ब्रेन. तर हा झोना पेलुसिडाला आला की मग मात्र या ठिकाणी झोना लायझिन एन्झाईम रिलीज केला होता. सो झोना लायझिन हे काय करतं, झोना पेलुसिडाला डिझॉल्व करतं, ब्रेक करतं. सो ब्रेक झोना पेलुसिडा. आता हा झोना पेलुसिडा पण ब्रेक झालेला आहे आणि मग तो जो स्पर्म असतो तो स्पर्म व्हायटेलाइन मेम्ब्रेनला टच करतो. कोणाला टच करेल आता, व्हायटेलाइन मेम्ब्रेन. ही फर्स्ट पोलर बॉडी आहे. आपल्याला सिम्प्लिसिटीसाठी आपण इथलं लेबल हे थोडंसं काढून टाकू म्हणजे आपल्याला लक्षात येईल. फर्स्ट लेयर आहे कोरोना रेडिएटा, हायलोरुनिडेजनी डिझॉल्व केला. पास करण्यासाठी कोरोना पेनेट्रेटिंग एन्झाईम असतं. आता आलं की झोना लायझिन एन्झाईम असतं, ते झोना पेलुसिडाला ब्रेक करतं की जो ग्लायकोप्रोटीननी तयार झालेला असतो. प्रोटिओलायटिक एन्झाईम आहे झोना लायझिन. आता मात्र आलेला स्पर्म आहे याने व्हायटेलाइन मेम्ब्रेनला टच केलेला आहे. एकदा का याने व्हायटेलाइन मेम्ब्रेनला टच केलं की ह्या एगमध्ये आतील साईडला फिजिओलॉजिकल चेंजेस होतात. फिजिओलॉजिकल चेंजेस झालं की काय होतं, हा जो स्पर्म आहे त्या स्पर्मचे एंट्री असते ही व्हायटेलाइन मेम्ब्रेनमध्ये हेड इन्सर्ट केलं जातं. म्हणजे याचं जे हेड असतं ते व्हायटेलाइन मेम्ब्रेनमध्ये येतं आणि उरलेला पार्ट हा पाठीमागं असतो. एकदा का त्याने व्हायटेलाइन मेम्ब्रेनला टच केलं की ह्या एगमध्ये एग ॲक्टिव्ह होतं आणि मग त्याच्यामध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस स्टार्ट होतात. परंतु ते स्टार्ट होण्याच्या अगोदर जेव्हा एगचं इन्सर्शन ह्या व्हायटेलाइन मेम्ब्रेनमध्ये होतं तेव्हा हा जो बाहेरचा पार्ट असतो व्हायटेलाइन मेम्ब्रेन, पेरीव्हायटेलाइन स्पेस, हे काय करते, स्वतःभोवती एक थिक आवरण तयार करते. याच्या साह्याने एक या ठिकाणी थिक लेअर तयार होतो, आवरण तयार होतं. ब्ल्यू कलरने आपण दाखवतोय. आणि असं जे थिक आवरण तयार होतं की ज्याच्या साह्याने हे एवढं थिक आवरण आहे दुसरा कुठलाही स्पर्म ब्रेक करत नाही. आणि हे जे आवरण तयार झालं आहे याला म्हटलं जातं फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. काय म्हटलं जातं बघा, फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. मेम्ब्रेन हे का तयार करायचं, तर एकदा का हे मेम्ब्रेन तयार झालं की बाहेर दुसरा कुठलाही स्पर्म असेल हा स्पर्म मात्र आत एंटर होत नाही. सो प्रिव्हेंट पॉलिस्पर्मी. याचं जे मिनिंग असतं फर्टिलायझेशन मेम्ब्रेनचं जो फंक्शन आहे टू प्रिव्हेंट दी पॉलिस्पर्मी. पॉलिस्पर्मी म्हणजे अनेक स्पर्म आत येण्याची प्रोसेस असते तो थांबवतो. जस्ट अलाउड ओनली वन स्पर्म. असं का होतं, का रिझन असतं, तर स्पर्ममध्ये एका स्पर्ममध्ये हॅप्लॉइड असतो. क्रोमोझोम किती असतात, 23 म्हणजे यन हॅप्लॉइड. स्पर्ममध्ये एगमध्ये किती असतात, 23 म्हणजे यन. आणि ह्या दोघांचे मिळून 46 म्हणजे 2n. ही डिप्लॉइड कंडिशन मेंटेन होणं गरजेचं असतं ह्युमन स्पेसिससाठी. समजा एक ॲडिशनल स्पर्म आला तर पुन्हा 23 क्रोमोझोम याच्यात ॲड होतील, नंबर बदलेल आणि क्रोमोझोमचा ह्युमन जातीसाठी जो नंबर आहे तो 46 आहे. आणि तो स्थिर ठेवण्यासाठी एकच एग, एकच स्पर्म ह्या दोघांचं फ्युजन होतं. याला म्हणायचं फर्टिलायझेशन. सो फ्युजन और युनियन ऑफ मेल गॅमेट स्पर्म अँड एग टू प्रोड्यूस डिप्लॉइड. आणि हा डिप्लॉइड असतो म्हणजे बघा हा स्पर्म आहे, स्पर्म न्यूक्लियसमध्ये 23 क्रोमोझोम आहे. हे एग न्यूक्लियस आहे, याच्यात 22 क्रोमोझोम्स आहेत. ह्या दोघांचा मिळून डिप्लॉइड कंडिशनला झायगोट तयार होतो. सो
फ्युजन ऑफ स्पर्म अँड एग सेल टू प्रोड्यूस डिप्लॉइड झायगोट इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन आणि साईट ऑफ फर्टिलायझेशन इज अ ॲम्प्युला ऑफ ओव्हिडक्ट. ओव्हिडक्टचा ॲक्च्युली याला फॅलोपियन ट्यूब, इथून इथंपर्यंतची ही जी पूर्ण ट्यूब आहे याचं नाव आहे ओव्हिडक्ट. त्याचा हा जो पार्ट आहे याला ॲम्प्युला म्हणायचं आणि या ॲम्प्युलामध्ये काय होत असतं, फर्टिलायझेशन. अजून फर्टिलायझेशन प्रोसेस आपल्याला डिटेल पाहायची आहे. आता हे पाहत असताना हेडची अटॅचमेंट कोणाला झालेलं आहे, व्हायटेलाइन मेम्ब्रेन. आणि मग मात्र हे जे हेड असतं हे आतील साईडला साईड बाय साईड इथं फर्टिलायझेशन पण होतं आणि हे जे सेकंडरी साईट आहे याची मियोसिस सेकंड पण कंप्लीट होते. ॲक्च्युली मेटाफेज सेकंडला याची सेल डिव्हिजन थांबलेले असते, अरेस्ट झालेले असते आणि मग मात्र ही जी असते, आता हे स्पर्मचं आपण बघितलं, सगळे एन्झाईमचे पण फंक्शन बघितलेले आहेत. आता इथं काय होतं हा पार्ट आपण बघूया. ओके, अगदी डायग्रॅमच्या साह्याने आपण हे सगळं पाहतोय, तुम्हाला समजण्यासाठी सगळ्या डायग्रॅम इथं दाखवलेल्या आहेत. ओके, आता काय होईल बघा, स्पर्म याच्या इनसाईडला येत असताना हेड आणि सेंट्रिओल पार्ट असतो तो आत येतो. हे जे एक जर्मिनल वेसिकल म्हणजे न्यूक्लियस असतं याची मियोसिस सेकंड कंप्लीट होते. मियोसिस सेकंड कंप्लीट होते. हे मियोसिस सेकंड होत असताना याच्यातून एक सेकंड पोलर बॉडी तयार होते, बॉडी, आणि एक तयार होतं, ओहम तयार होतं. यालाच आपण एग म्हणतो, यालाच ट्रू एग पण म्हटलं जातं. आणि त्याचं जे न्यूक्लियस असतं त्या न्यूक्लियसला म्हटलं जातं फिमेल प्रोन्यूक्लियस. तयार झालेली याच्यामध्ये जेव्हा डिव्हिजन होते सेकंड पोलर बॉडी तयार होते, ती पुन्हा इथं जाते, पोलर बॉडी जाते, शिल्लक राहतं ते असतं फिमेल प्रोन्यूक्लियस. मी फक्त आतीलच पार्ट दाखवतो इथं. इथं फर्स्ट पोलर बॉडी होती, आता ही सेकंड पोलर बॉडी पण इथं आलेली आहे. हे फिमेल प्रोन्यूक्लियस आहे. फर्स्ट पोलर बॉडी, सेकंड पोलर बॉडी. सेकंड कुठून आले, इथं मियोसिस सेकंड कंप्लीट झालं त्याची काय तयार झाली, सेकंड पोलर बॉडी. हे जे आहे फिमेल प्रोन्यूक्लियस आहे. फिमेल प्रोन्यूक्लियस 23 क्रोमोझोम्स असतात. वरून जो स्पर्म असतो त्याचा हेड आणि सेंट्रिओल आत आलेले असतात. हे मेलचं स्पर्म असतो, याला म्हणायचं मेल प्रोन्यूक्लियस. प्रोन्यूक्लियस 23 क्रोमोझोम असतात आणि याच्यामध्ये सेंट्रिओल्स ॲड होतात. सेंट्रिओल कुठं असतात, स्पर्मच्या नेकला, आणि हा इनसाईडला आला की टेल पार्ट हा बाहेर राहतो, डिजनरेट होतो. हेड आणि सेंट्रिओल फक्त आत येतं. हेडचं आवरण ब्रेक झालं की मेल प्रोन्यूक्लियस रिलीज होतं आणि हे जे दोन सेंट्रिओल असतात हे सेंट्रिओल्स पुन्हा इथं सेंटरला येतात आणि याच्यामध्ये असे फायबर्स तयार करतात, स्पिंडल फायबर्स तयार करतात. काय तयार करतात, स्पिंडल फायबर्स. सेंट्रिओल स्पिंडल्स म्हटलं त्याला, सेंट्रिओल स्पिंडल्स. ह्या स्पिंडल फायबर्समध्ये जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो आणि मग फायनली हे फिमेल प्रोन्यूक्लियस मेल प्रोन्यूक्लियस एकमेकामध्ये मिक्स होतात आणि हे मिक्स झाले की या ठिकाणी एक डिप्लॉइड सिच्युएशन तयार होते, म्हणजेच झायगोट तयार होतो. आणि या झायगोटमध्ये 23 आणि 23 असे 46 क्रोमोझोम एकत्र आलेले असतात. ही पहिली सेल असते
झायगोट तयार होणं हा एंड प्रोडक्ट असतो फर्टिलायझेशनचा, फॉर्मेशन ऑफ झायगोट. सो आपण फर्टिलायझेशनची व्याख्या बघितली. स्पर्मचं प्रोन्यूक्लियस आहे, म्हणजे मेलचं प्रोन्यूक्लियस, फिमेलचं प्रोन्यूक्लियस हे दोन्ही मिक्स होतात आणि 46 क्रोमोझोमची पहिली पेशी तयार होते. याला आपण झायगोट म्हणतो. प्रोसेसला आपण सिनगॅमी म्हणतो. सिनगॅमी. सिन मीन्स फ्युजन, गॅमी मीन्स गॅमेट, गॅमिटचं फ्युजन होतं किंवा सिन कॅरिओगॅमी असंही म्हटलं जातं. सिन कॅरिओगॅमी. सिन म्हणजे अर्थ सांगितला फ्युजन, कॅरिओ मीन्स न्यूक्लियस, गॅमी मीन्स गॅमिट. गॅमिटच्या न्यूक्लियस एकत्र येतात, याला सिन कॅरिओगॅमी असंही म्हटलं जातं किंवा जस्ट सिनगॅमी म्हटलं जातं. आणि सिनगॅमीचा एंड प्रॉडक्ट असतो तो असतो झायगोट. आणि त्या झायगोटमध्ये 46 क्रोमोझोम असतात, ते मेंटेन केले जातात. म्हणजे इथं फर्टिलायझेशन होतं. हे फर्टिलायझेशन ह्या ह्युमनमध्ये सिंगल फर्टिलायझेशन असतं, म्हणजे एकच मेल गॅमेट एकाच फिमेल गॅमेट बरोबर कंबाईन होतं. सो फर्टिलायझेशन इज सिंगल फर्टिलायझेशन. त्याचबरोबर हे शरीराच्या आत होतं, इनसाइड बॉडी होतं. सो इट इज इंटरनल फर्टिलायझेशन. इंटरनल फर्टिलायझेशन. सो सिंगल आहे, इंटरनल आहे. झायगोट हा त्याचा एंड प्रोडक्ट आहे. आणि मग झायगोटपासून पुढं जे होतात बदल, त्या पुढच्या बदलांना म्हणायचं पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. ते काय काय असतात, म्हणजे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट काय काय असते, हा नंतरचा पार्ट आहे. तर इथं एंड प्रोडक्ट मिळालेलं आहे झायगोट. ओके. आता हे जे फर्टिलायझेशन आहे, या फर्टिलायझेशनचे सिग्निफिकन्स काय काय आहेत इन शॉर्ट आपल्याला बघायचे आहेत. सो सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन. बरेचसे सिग्निफिकन्स हे आता आपण एवढी प्रोसेस बघितली याच्यावरून आपल्याला सांगता येतं. पहिला सिग्निफिकन्स आहे सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन. राईट. काय काय सिग्निफिकेशन आहे. पहिला सिग्निफिकन्स आहे नंबर 1, फ्युजन ऑफ स्पर्म अँड एग टू प्रोड्यूस झायगोट. सो फॉर्मेशन ऑफ झायगोट. पहिली पेशी झायगोट ही तयार केली जाते. हा सिग्निफिकन्स आहे. दुसरं, टू मेंटेन डिप्लॉइड कंडिशन. 2n कंडिशन मेंटेन केली जाते. मेंटेन डिप्लॉइड कंडिशन ही खूप महत्त्वाची कंडिशन असते. म्हणजे 2n कंडिशन म्हणजे 46 नंबर हा मेंटेन करणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच इथं पॉलिस्पर्मी न होता जस्ट युनिस्पर्मी, एकच स्पर्म आणि एकच एग असतं की ज्याच्या सहाय्याने डिप्लॉइड स्टेट मेंटेन केली जाते. ओके. आता आपण जेव्हा फर्टिलायझेशन पाहतो त्यावेळेस मियोसिस सेकंड पण कंप्लीट होते. सो कंप्लीशन ऑफ मियोसिस सेकंड असते की जी ओहम तयार करण्यासाठी आवश्यक असते. मियोसिस सेकंड टू फॉर्म ओहम तयार करण्यासाठी हे गरजेचं असतं. झायगोट तयार झालाय, डिप्लॉइड कंडिशन मेंटेन केली, मियोसिस सेकंड कंप्लीट झाली. हा पण महत्त्वाचा सिग्निफिकन्स आहे. नेक्स्ट सिग्निफिकन्स आहे ॲडिशन ऑफ सेंट्रिओल्स. सो ॲडिशन ऑफ एगमध्ये सेंट्रिओल नसतात, सेंट्रिओल स्पर्ममधून येत असतात. नेक पार्ट असतो, हेडच्या बरोबर आत येतात. सो ॲडिशन ऑफ सेंट्रिओल्स
आणि या सेंट्रिओलमुळं सेल डिव्हिजनला मदत होते. सो हेल्प इन क्लिव्हेज, सेंट्रिओल फॉर क्लिव्हेज. क्लिव्हेज म्हणजे सेल डिव्हिजन असते, त्या सेल डिव्हिजनला मदत करण्यासाठी सेंट्रिओलची ॲडिशन होते. हा एक महत्त्वाचा बदल आहे. त्याचबरोबर जेव्हा फर्टिलायझेशन होतं मायनर चेंजेस होतात आणि चेंजेसला आपण व्हेरिएशन म्हणतो, इव्हॉल्युशनचा पार्ट असतो. सो फर्टिलायझेशन शोज दी व्हेरिएशन्स. फर्टिलायझेशन shows variations, बदल होतात. that means causes evolution, that is evolution. help in evolution. तर हे सगळे सिग्निफिकन्स आहे, म्हणजे इव्हॉल्युशनला मदत करत आहे. सेंट्रिओलची ॲडिशन आहे की जी सेल डिव्हिजन क्लिव्हेजसाठी आवश्यक असते. मियोसिस सेकंड कंप्लीट झालं की ओहम पार्ट मिळत असतो. डिप्लॉइड कंडिशन मेंटेन झाले की ह्युमन स्पेसिसचा क्रोमोझोमचा नंबर मेंटेन केला जातो आणि झायगोट तयार होत असतो. सो दीज आर दी सिग्निफिकन्स ऑफ दिस फर्टिलायझेशन, सिंगल फर्टिलायझेशन इनसाइड दी बॉडी. आणि इथंपर्यंत फर्टिलायझेशनचा पार्ट कंप्लीट झालेला आहे. जो एंड प्रोडक्ट मिळतो तो झायगोट असतो आणि झायगोटपासून पुढं झालं तर त्याला म्हणायचं पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. हा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, थँक्यू.